गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सकाळ आहे त्याच्यामुळे गुड मॉर्निंग करतोय, अदरवाईज हॅलो एव्हरीवन. लाईव्ह शो जोपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. होप हा सर्व चॅप्टर तुम्हाला वन बाय वन एकदम डिटेल याचं एक्सप्लेनेशन सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने होत असावं. एक ना एक टॉपिक आपण त्याच्यामध्ये कव्हर करतोय. टॉपिक इन द सेन्स मला काय म्हणायचं, त्याच्या ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपण कव्हर करतोय. त्या सगळ्या इन्फॉर्मेशनच्या सेपरेटली नोट्स घ्या. प्रयत्न हाच असेल की जे तुम्हाला नोट्सच्या स्वरूपामध्ये काम होईल ते आपण बोर्डवरती घेण्याचा प्रयत्न करतो. अदरवाईज आपलं एक्सप्लेनेशन तर सुरू आहेच. ठीक आहे ना. तुम्ही स्क्रीनशॉटही घेऊ शकता त्याचे किंवा त्याला लिहून घ्या अँड दॅट विल सर्व द पर्पज ॲज अ नोट्स, राईट. तर आज आपण या लेक्चरमध्ये लेक्चर 3 आपण लेक्चर 3 चे सर्व पाठ करतोय. का? कारण आपण सायटोप्लाझम मध्ये एंट्री केली आहे आणि सायटोप्लाझम मधले वेगवेगळे सेल्युलर ऑर्गॅनिलीज आपण बघतो. जस्ट वेट अ बीट. वेल, तर आज आपण सायटोप्लाझम आणि मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट या दोन गोष्टींचा आपण याच्यामध्ये सविस्तर वर्णन करू. डिटेल एक्सप्लेनेशन आपण याचा बघण्याचा प्रयत्न करू. माहिती आहे तुम्हाला, सेल हा तुमच्यासाठी नवीन टॉपिक अजिबात नाही. लोअर स्टँडर्ड्स मध्ये, प्रिव्हियस स्टँडर्ड्स मध्ये यू हॅव स्टडीड ऍटलीस्ट सुपरफिशियली ऑल द सेल्युलर ऑर्गॅनिलीज, राईट. 10th मध्ये तुम्हाला होतं, आय थिंक 9th ला फिक्स होतं. वेल, मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट दोन्ही ऑर्गॅनिल आपण एकत्र करू. त्याची कंपॅरेटिव्ह स्टडी सुद्धा करण्याचा आपण ट्राय करू. मायटोकॉन्ड्रिया कुठला आहे तुम्हाला एक निश्चित माहिती आहे की इट इज नोन ॲज पॉवर हाऊस ऑफ सेल. ठीक आहे. एनर्जी करन्सी ऑफ सेल, एनर्जी करन्सी जी ज्याच्यामध्ये तयार होते त्याला आपण म्हणू पॉवर हाऊस ऑफ सेल, म्हणजे दॅट इज युअर मायटोकॉन्ड्रिया. कारण एनर्जी करन्सी आपण एटीपी ला बोलतो आणि दॅट एटीपी इज प्रोड्युस्ड इन मायटोकॉन्ड्रिया. मग मायटोकॉन्ड्रियामध्ये रायबोझोम आहे का, त्याला अजून त्याचे मेम्ब्रेन्स किती आहेत, त्याच्या मॅट्रिक्स मध्ये काय प्रेझेंट असणार, किंवा क्लोरोप्लास्टच्या स्ट्रोमामध्ये काय स्पेशल स्ट्रक्चर्स असतील. सेमी ऑटोनॉमस ऑर्गॅनिल दोन्ही ऑर्गॅनिलला आपण बोलतो, ते का बोलतो ते आपण बघू. नंतर वेगवेगळ्या टाईपचे प्लास्टिड्स आपण बघणार. ठीक आहे ना. क्लोरोप्लास्ट न लिहिता मी ते प्लास्टिड लिहायला होतं खरं तर. वेल, चला लिहूनच घेऊ आता आपण. याला लिहूत आपण प्लास्टिड, कारण प्लास्टिड मध्ये वेगवेगळ्या टाईप येतील ना. क्लोरोप्लास्ट येईल किंवा क्रोमोप्लास्ट, अमायलोप्लास्ट, इटायोप्लास्ट, जे की इंटर कन्व्हर्टिबल असतील ते आपल्याला बघायचंय की हे जे वेगवेगळे टाईप आहेत तर हे इंटर कन्वर्ट का होतात, काहीतरी त्याच्या मागे लॉजिक असणार आहे. ठीक. इन शॉर्ट, अलॉंग विथ द फंक्शन्स, वेल, त्यांचा इव्हन नंबर, त्यांचे शेप, सगळ्या गोष्टी, राईट. सर्व गोष्टी आता आपण या हेडिंग खाली मायटोकॉन्ड्रिया आणि प्लास्टिड्स या हेडिंग खाली आपल्या पार्ट 5 ऑफ लेक्चर मध्ये कव्हर करूयात, राईट. चलो फिर आगे बढ़ते. स्टार्टिंग विथ मायटोकॉन्ड्रिया. कुणी शोधला, सायंटिस्ट, कुठल्या सायंटिस्टनी शोधला ते सगळं आपण बघू. मायटोकॉन्ड्रियाला बाकीचे नेम्स आहेत का? यस, इट इज ऑल्सो कॉल्ड एज सार्कोझोम. त्याला तुम्ही प्लास्टोकॉन्ड्रिया सुद्धा म्हणू शकता किंवा तुम्ही कॉन्ड्रोप्लास्ट सुद्धा म्हणू शकता, राईट. कॉन्ड्रीप्लास्ट, प्लास्टोकॉन्ड्रिया, प्लाझ्मोझोम, बायोब्लास्ट, सार्कोझोम, these are other names by which your mitochondria can be identified or can be known, right. तर कुठल्या वेगळे नाव झाले, नाव विचारणार नाही, दॅट इज डिफरंट स्टोरी. परंतु तुम्हाला माहित असावं, सार्कोझोम आहे, बायोब्लास्ट, प्लाझ्मोझोम, देन युअर कॉन्ड्रीप्लास्ट अँड प्लास्टोकॉन्ड्रिया. दीज आर व्हेरियस नेम गिवन टू मायटोकॉन्ड्रिया. टर्म कुणी शोधली किंवा याला काय कन्सिडर करणार? मायटोकॉन्ड्रिया इज कन्सिडर्ड ॲज सेल विद इन सेल. का असं? कारण सेल जे फंक्शन करते, सेल जे स्वतःचं काय म्हणतो आपण त्याला, जेनेटिक मटेरियल त्याचं स्वतःचं प्रेझेंट असणार किंवा त्याचे प्रोटीन सिंथेसिस स्वतः करू शकणार. मायटोकॉन्ड्रिया साईजनी सुद्धा लार्ज आहे. जेव्हा मायक्रोस्कोप अंडर तुम्ही त्याचं ऑब्झर्वेशन करणार, दोन्ही ऑर्गॅनिल, क्लोरोप्लास्ट ॲज वेल एज तुमचा प्लास्टिड, तर यांची रिलेटिव्ह साईज ही मोठी असते तुलनात्मक बाकीच्या सेल्युलर ऑर्गॅनिलच्या तुलनेमध्ये. द साईज ऑफ दिस इज मोर, सो इट कॅन बी इझिली आयडेंटिफाईड. ठीक आहे ना. वेल, आता सेल विद इन सेल आपण याला बोललो का? कारण एक सेल सारखं स्ट्रक्चर आहे. सेमी ऑटोनॉमस ऑर्गॅनिल आहे कारण तो स्वतःचं प्रोटीन स्वतः करू शकतो. त्याचे रिझन आपण बघणार आहोत. इन शॉर्ट लक्षात ठेवायचे, इट इज ऑल्सो कन्सिडर्ड ॲज सेल विद इन सेल. वेल, नेक्स्ट, इट इज लार्जेस्ट सेल्युलर ऑर्गॅनिली. माहिती आहे, ॲनिमल सेल मध्ये पर्टिक्युलरली बोलेल मी की इट इज लार्जेस्ट सेल्युलर ऑर्गॅनिली अँड इट इज सेकंड लार्जेस्ट सेल्युलर कंपोनंट ऑफ ॲनिमल सेल. सेल्युलर कंपाऊंड म्हणजे सगळे सेल्युलर ऑर्गॅनिलीज आहेत, बरोबर की नाही. तर त्याच्यापैकी सेकंड लार्जेस्ट बोललो कारण न्यूक्लियस हा मोठा असणार आहे आणि कंपोनंट जितके असतील त्याच्यामध्ये सेकंड लार्जेस्ट हा नंबर ॲनिमल सेल मध्ये पर्टिक्युलरली कोणाचा लागेल? मायटोकॉन्ड्रियाचा असेल. वेल, सेकंड लार्जेस्ट सेल्युलर ऑर्गॅनिली इन प्लांट सेल अँड थर्ड लार्जेस्ट प्लांट सेल मध्ये आपण काय बोललो याला? सेकंड लार्जेस्ट सेल्युलर ऑर्गॅनिल कुणामध्ये? इन प्लांट.
कारण प्लांट्स मध्ये तुमचा प्लास्टिड इज द लार्जेस्ट वन. प्लास्टिड, या प्लास्टिड नंतर जो नंबर लागेल तर नंबर कुणाचा आहे साईज वाईज, दॅट इज मायटोकॉन्ड्रिया. म्हणून आपण म्हटलो जे प्लांट मध्ये सेल्युलर ऑर्गेनेलिया आहे सगळ्यात मोठा प्लास्टिड असेल आणि त्याच्यानंतर सेकंड लार्जेस्ट कोण असणार तर मायटोकॉन्ड्रिया. आणि सेल्युलर कंपोनंट्स वाईज जर बघितलं तर थर्ड लार्जेस्ट. कारण काय, न्यूक्लियस सगळ्यात मोठा, वेल दिस इज न्यूक्लियस, त्याच्यानंतर प्लास्टिड आणि त्याच्यानंतर मायटोकॉन्ड्रिया. ओके, थर्ड लार्जेस्ट. कुणी शोधलाय तर इट इज डिस्कवर्ड बाय कोलिकर इन स्ट्रायटेड फ्लाइट मसल्स ऑफ इन्सेक्ट्स अँड कॉल्ड इट एज अ सार्कोझोम. वरती नाव दिलंय आपण इथं सार्कोझोम. कुणी नाव दिलंय, कोलिकरने दिले. कशामध्ये शोधलाय, स्ट्रायटेड मसल्स ऑफ काय म्हणू आपण, स्ट्रायटेड फ्लाइट मसल्स ऑफ इन्सेक्ट. इन्सेक्टला फ्लाइट करावं लागणार ऑब्व्हियसली, क्लोरोप्लास्ट किंवा मायटोकॉन्ड्रिया हे जे दोन सेल्युलर ऑर्गेनेलिया आहेत यांचा प्रेझेन्स जास्त कुठे असणार, आपण मायटोकॉन्ड्रिया बद्दलच बोलू. यांचा प्रेझेन्स जास्त कुठे असणार की ज्या सेल्स फिजिओलॉजिकली जास्त ऍक्टिव्ह आहेत किंवा ज्यांना एनर्जी प्रोडक्शनचं काम जास्त पडतंय. ऑब्व्हियस आहे, इन्सेक्टच्या ज्या फ्लाय मसल्स असतात, स्ट्रायटेड फ्लाइट मसल्स, वेल तर या फ्लाइट मसल्सला काय उडायचंय म्हणजे इट विल कन्झ्युम मोर ऑफ एनर्जी, जास्त एनर्जी हा कन्झ्युम करणार. त्याच्यामुळे मायटोकॉन्ड्रियाची क्वांटिटी तिथे जास्त असणार. राईट, कुणी शोधलाय, कोलिकरने शोधलाय. नाव काय दिलंय, सार्कोझोम. आणि मायटोकॉन्ड्रिया हे नाव कोणी दिलं तर नेम वॉज गिवन बाय बेंडा. आता ऍक्च्युली कोलिकरने नाव काय दिलं, सार्कोझोम दिलंय, ठीक आहे ना. आणि त्याच स्ट्रक्चरला या बेंडाने काय नाव दिलंय, मायटोकॉन्ड्रिया. क्लिअर आहे, हे इंट्रोडक्टरी पार्ट आहे आपला. ऑल मायटोकॉन्ड्रिया ऑफ सेल आर कॉल्ड एज कॉन्ड्रिओम. कारण मायटोकॉन्ड्रियाचा जो नंबर असेल दिस नंबर व्हेरीज, ठीक आहे ना. सेल टू सेल मायटोकॉन्ड्रियाचा नंबर व्हेरी करेल डिपेंडिंग ऑन द फंक्शन ऑफ दॅट सेल. त्या सेलला कुठलं फंक्शन करणार किंवा त्याला एनर्जी कन्झम्पशन त्या सेलची किती असणार त्यावरती डिपेंड करेल की मायटोकॉन्ड्रियाचा नंबर हा किती असणार आहे. मग सगळे काही जे मायटोकॉन्ड्रिया सेलमध्ये प्रेझेंट असतील तर त्यांना कलेक्टिव्हली व्हॉट विल वी कॉल इट, वी विल कॉल इट ॲज कॉन्ड्रिओम. ठीक, सगळे मायटोकॉन्ड्रिया सेलमध्ये प्रेझेंट असणार आहे कारण व्हेरिड नंबर आहे, ऑलरेडी आपण सांगितलं. इथपर्यंत क्लिअर, दिस इज द इंट्रोडक्टरी पार्ट. नेक्स्ट आपण बघू मायटोकॉन्ड्रियाचे नंबर किती आहेत सांगितलं आपण. इट इज व्हेरिएबल इन डिफरंट ऑर्गॅनिझम्स. वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये वेगवेगळी क्वांटिटी मायटोकॉन्ड्रियाची प्रेझेंट असेल. आता इथे आपण 2-4 एक्झाम्पल एक ऍज अ सॅम्पल म्हणून सुद्धा घेतलेत की समजा क्लोरेला काय तुमची युनिसेल्युलर अल्गे, ठीक आहे ना. तर या क्लोरेलामध्ये त्याचा नंबर किती दिसतोय तुम्हाला, मायटोकॉन्ड्रिया, जस्ट 1 मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट. सिमिलरली जेव्हा क्लोरोप्लास्ट मध्ये आपण जाऊ तर क्लोरोप्लास्टचा नंबर सुद्धा असाच व्हॅरी करतो जो की एक असेल क्लामायडोमोनास, ती पण युनिसेल्युलर अल्गी झाली आहे. आणि लार्जेस्ट नंबर ऑफ क्लोरोप्लास्ट आर प्रेझेंट इन मिसोफिल सेल्स ऑफ युअर लिव्स 40 to 60. बघू आपण त्याला नंतर, ठीक आहे ना. सॉरी 20 to 40 इतकी त्याची क्वांटिटी त्याच्यामध्ये प्रेझेंट असणार. ह्युमन स्पर्म सेल मध्ये 25 मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट असतील कारण आपण ते निबंध कण हे जे स्ट्रक्चर बघितलं होतं. सी दिस इज युअर स्पर्म, नेक छोटीशी असणार याची आणि हा मिडल पीस होता आणि याच्यामध्ये असे स्पायरल स्ट्रक्चर्स तुम्हाला दिसले होते आणि त्यालाच तुम्ही मायटोकॉन्ड्रिया म्हटले. याचे वेगवेगळे स्पायरल्स प्रेझेंट असतात. तर या स्पर्म मध्ये तुम्हाला किती दिसत आहे तर स्पर्म मध्ये यू विल फाइंड 25 नंबर ऑफ मायटोकॉन्ड्रिया. दीज आर मायटोकॉन्ड्रिया. आणि मायटोकॉन्ड्रिया का जास्त लागणार कारण या स्पर्मला आपण ऑलरेडी सांगितलं नंबर व्हॅरी कसा करतो, कोणत्या बेसिस वरती करतोय तर इट डिपेंड्स ऑन द ऍक्टिव्हिटी ऑफ दॅट ऑर्गन, राईट, किंवा त्या पर्टिक्युलर स्ट्रक्चर. तर हा स्पर्म आहे तर त्याला व्हॅजिनल ट्रॅक्ट मध्ये गेल्यानंतर इट हॅज टू स्विम अ लॉंग डिस्टन्स कारण त्याला युटरस मधून सर्विक्स मधून पास व्हायचं, युटेरस मधून त्याला त्या छोट्याशा स्पेस मधून पास व्हायचं आणि फेलोपियन ट्यूबच्या अँपुला रिजन पर्यंत पोहोचायचं. दॅट्स वाय याला याची लॅशिंग मुवमेंट होण्यासाठी एनर्जी लागणार अँड दॅट एनर्जी विल बी प्रोव्हाइडेड बाय मायटोकॉन्ड्रिया. दॅट इज वाय द नंबर ऑफ मायटोकॉन्ड्रिया विल बी मोर, राईट. तिसरं एक्झाम्पल घेऊ आपण ह्युमन किडनी सेल. कंटिन्युअसली फंक्शन, फिल्ट्रेशन काम सुरू आहे, एनर्जी जास्त लागणार, मायटोकॉन्ड्रियाची संख्या वाढली. किडनीच्या सेलमध्ये विच इज द किडनी सेल, नेफ्रॉन, बरोबर की नाही. किडनी सेलमध्ये 300 ते 400 मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट असतील. आणि एक हायेस्ट एक्झाम्पल आपण घेतलंय फ्लाइट मसल्स ऑफ इन्सेक्ट. 5 लाख मायटोकॉन्ड्रिया आर प्रेझेंट कारण त्याला एनर्जी इतकं कन्झम्पशन त्याच्यामध्ये होणार. So this is about the variability in number of mitochondria in different organisms. Clear आहे? Well, size कशी असणार आहे? Smallest in yeast cell. Yeast, what is yeast? Fungus. या मायटोकॉन्ड्रियाची साईज जी असेल ही सुद्धा व्हेरिएबल असणार आणि या फंगस मध्ये, yeast मध्ये इट इज द स्मॉलेस्ट. लक्षात असू द्या एक ऍडिशनल म्हणून, ठीक.
लार्जेस्ट कोणामध्ये, तर oocyte ऑफ राणा पायपन्स. या ऑर्गॅनिझम मध्ये, या एनिमल मध्ये oocyte जी त्याचा एक सेल असेल, त्या एक सेल मध्ये मायटोकॉन्ड्रियाचा जो साईज असेल दॅट वुड बी द लार्जेस्ट वन. जस्ट एक्झाम्पल म्हणून कुठे सापडतात, इन ऑल युकॅरियोटिक सेल एक्सेप्ट आरबीसी. बघा तुम्ही, आपण वेगवेगळे सेल्युलर ऑर्गॅनिल्स आता बघतोय, तर आरबीसी मध्ये ऑलमोस्ट सगळेच ऍब्सेंट असतात. लायसोझोम ऍब्सेंट होता, मायटोकॉन्ड्रिया सुद्धा ऍब्सेंट आहे, इव्हन तुमचे पॅरोक्सिझोम्स ते सुद्धा त्याच्यामध्ये ऍब्सेंट असतील. क्लिअर आहे, म्हणजे एक्सेप्ट आरबीसी सगळ्या युकॅरियोटिक सेल मध्ये मायटोकॉन्ड्रिया शोज इट्स अ प्रेझेन्स. ठीक, चल आगे बढ़ते. मायटोकॉन्ड्रिया. आता मायटोकॉन्ड्रियाचं आपल्याला स्ट्रक्चर सुद्धा काढायचंय, त्याचे डायग्राम मी इमेजेस न घेता आपण त्याला एक्सप्लेन करू. त्याच्यामधले ऑक्सिझोम्स, इनर मेम्ब्रेन, आउटर मेम्ब्रेन, त्याची पेरीमायटोकॉन्ड्रियल स्पेस, एव्हरीथिंग वी आर गोइंग टू डिस्कस. मायटोकॉन्ड्रिया आर स्टेन्ड बाय जनस ग्रीन बी. जसं आपण सांगितलं अगोदरच्या केसमध्ये कुठे ऑस्मियम डाय आपण वापरली, कुठे सिल्व्हर डाय वापरली, जसं लायसोझोमच्या केसमध्ये बोललो होतो आपण, नाही का. सॅफ्रनिन डाय आणि तुमची ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह ऑर्गॅनिझम्स, बॅक्टेरिया यांना क्लासिफाय करण्यासाठी आपण डायजी यूज केली होती, क्रिस्टल व्हायलेट आणि सॅफ्रनिन, बरोबर की नाही. इथे सुद्धा मायटोकॉन्ड्रिया हा जोपर्यंत मायक्रोस्कोपिकली तुम्ही बघत नाही, दो इट इज लार्जर इन साईज, आय मीन रिलेटिव्ह टू अदर सेल्युलर ऑर्गॅनिल, तरी सुद्धा याला स्टेन करण्यासाठी जो स्टेन तो ऍक्सेप्ट करेल, दॅट स्टेन इज जेनस ग्रीन बी. ठीक, कवर्ड बाय डबल युनिट मेम्ब्रेन. माहिती आहे तुम्हाला मायटोकॉन्ड्रिया. आता वारंवार आपण त्याचे डायग्राम्स काढत राहणार. मायटोकॉन्ड्रियाचा हा आउटर मेम्ब्रेन आपण घेऊ. दिस इज द आउटर मेम्ब्रेन ऑफ मायटोकॉन्ड्रिया. क्लिअर आहे, कसा दिसतोय तुम्हाला, कंटिन्युअस दिसतोय. याच्यामध्ये काय प्रोटीन्स जास्त असतात की लिपिड जास्त असतात तो नंतरचा मुद्दा, फक्त लक्षात घ्या. डबल मेम्ब्रेन बोललोय आपण, तर दिस इज युअर आउटर मेम्ब्रेन. क्लिअर. याच्या आतमध्ये जो सेकंड लेअर असणार आहे, तर सेकंड लेअर इट इज फोल्डेड. याला तुम्ही कसंही काढू शकता, दिस फोल्ड्स. आता या फोल्डला आपण काहीतरी नाव दिलंय, लोअर स्टँडर्ड्स मध्ये सुद्धा यू हॅव स्टडीड दिस. तर याच्या इनर मेम्ब्रेन लिहून घेऊ आपण अगोदर. याला तुम्ही काय म्हणायचं, इनर मेम्ब्रेन. आणि इनर मेम्ब्रेनच्या ज्या फोल्ड तुम्हाला दिसत आहेत, तर दिस फोल्ड्स आर टर्म्ड ॲज क्रिस्टे. क्रिस्टा सिंग्युलर, क्रिस्टे प्लुरल. ठीक आहे, हे क्रिस्टे प्रेझेंट आहे. मग इथे लिहिलंय आपण की इनर मेम्ब्रेन इज फोल्डेड. हा फोल्ड झालाय, कशासाठी फोल्ड झालाय, कारण त्याला त्याचा सरफेस एरिया ऑफ फिजिओलॉजिकल ऍक्टिव्हिटी, ज्या काही फिजिओलॉजिकल ऍक्टिव्हिटी करायच्या, कारण इट इज बिझी ऑर्गन, बिझी म्हणजे एनर्जी प्रोड्युसिंग ऑर्गन, तर याला फिजिओलॉजिकल ऍक्टिव्हिटी सुद्धा जास्त करायला लागणार. मग त्या जास्त करायच्या आहेत म्हणून हा फोल्डेड रिजन मध्ये अवेलेबल असणार. आणि त्या फोल्डेड रिजनला इनर मेम्ब्रेनचे आपण नाव दिलं क्रिस्टे. आणि या क्रिस्टेवरती देअर विल बी प्रेझेन्स ऑफ सम ऑर्गॅनिली, ते सुद्धा डिटेल बघायचंय. मी एक दोनच काढेल इथे. असे स्ट्रक्चर्स तुम्हाला प्रेझेंट दिसतील, नो डाऊट. याला बेस सुद्धा आहे. चला असा बेस काढून घेऊ. हा त्याचा स्टार्क होईल आणि हे त्याचं हेड होईल. हेड, स्टार्क अँड बेस असे पूर्ण इनर सरफेस वरती तुम्हाला प्रेझेंट दिसतील. कारण ही जी संख्या आहे क्रिस्टेची संख्या, ही सुद्धा 10⁴ टू 10⁵, म्हणजे 10,000 ते 1,00,000 इथपर्यंत ही संख्या प्रेझेंट असू शकेल. क्लिअर आहे. तर हे जे स्ट्रक्चर तुम्हाला दिसत आहे, या स्ट्रक्चरला तुम्ही काय म्हणायचंय, युअर ऑक्सिझोम. ऑक्सिझोम. हे ऑक्सिझोम ज्याच्यावरती वेगवेगळे तुमच्या रिस्पिरेशनचे ईटीएसचे एन्झाइम इलेक्ट्रॉन कॅरियर सुद्धा प्रेझेंट असतील. त्याचं जेव्हा जेव्हा आपल्याला गरज पडेल तिथे डिस्कस करू. इन शॉर्ट लक्षात ठेवा, क्रिस्टे जे आहेत त्याच्यावरती एक स्ट्रक्चर प्रेझेंट दिसेल तुम्हाला, एक ग्लोब्युलर स्ट्रक्चर, ज्याला की स्टार्कही आहे आणि बेस सुद्धा आहे. बेस, स्टार्क अँड बॉडी यांनी बनलेलं एक स्ट्रक्चर म्हणजे ऑक्सिझोम, ऑन विच देयर इज अ प्रेझेन्स ऑफ व्हेरियस इलेक्ट्रॉन कॅरियर्स ऑफ रिस्पिरेशन, पर्टिक्युलरली ईटीएस. ठीक, वेल. क्रिस्टे झालंय. आउटर मेम्ब्रेन हॅज मोर फॉस्फोलिपिड्स, फॉस्फेटिडिलकोलिन अँड कोलेस्ट्रॉल ॲज कम्पेअर्ड टू इनर मेम्ब्रेन. लक्षात घ्यायचंय, हा जो आउटर मेम्ब्रेन तुम्हाला दिसतोय, ती याच्यामध्ये कशाची क्वांटिटी जास्त दिसते तुम्हाला, फॉस्फोलिपिड. फॉस्फोलिपिड इज मोर. मिनिंग लक्षात घ्या, हे जे यांचं नेचर असतं, कंपोजिशन जे असेल मायटोकॉन्ड्रियाचं, त्याच्यामध्ये लिपिड सुद्धा असतील, प्रोटीन सुद्धा असतील, परंतु आउटर लेअर मध्ये फॉस्फोलिपिड इज मोर आणि इनर लेअर जो असेल त्याच्यामध्ये प्रोटीन इज मोर. जर त्याचं कॉन्सन्ट्रेशन बघायचं झालं तर प्रमाण कसं येईल, लिपिड टू प्रोटीन 40:60. इथे लिहितो मी लिपिड ॲज टू प्रोटीन. लक्षात घ्या, लिपिड ॲज टू प्रोटीन 40:60. म्हणजे कंपॅरेटिव्हली इथे काय कमी काय जास्त असतं, म्हणजे प्रोटीनची तुलना करतोय आपण, कारण इनर मेम्ब्रेन मध्ये 80% असतात. इथे लिहू आपण, इनर मेम्ब्रेन मध्ये
इथे लिहितो मी L/P लिपिड टू प्रोटीन. याच्यामध्ये 20% लिपिड असतील आणि 80% प्रोटीन असतील, हे प्रमाण असेल इनर मेम्ब्रेन वरती. इन शॉर्ट सांगण्याचा मुद्दा, बाहेरचा जो मेम्ब्रेन असेल इट इज मेड अप ऑफ मोर ऑफ फॉस्फोलिपिड, पर्टिक्युलरली फॉस्फेटिडिल, कोलिन अँड कोलेस्टेरॉल ॲज कम्पेअर टू इनर मेम्ब्रेन. आणि इनर मेम्ब्रेन वरती बघा, फॉस्फोलिपिड इन इनर मेम्ब्रेन इज मेनली डायफॉस्फेटिडिल ग्लिसरॉल. नेचर लक्षात असलं तर असू दे, अदरवाइज नॉट नेसेसरी. अँड हॅव मोर प्रोटीन्स. बघा 60% प्रोटीन हे आउटर मेम्ब्रेन मध्ये प्रेझेंट होते आणि 80% प्रोटीन हे तुम्हाला इनर मेम्ब्रेन वरती दिसतंय. तर हे झालं यांचं केमिकल कंपोजिशन. आता जो इनर मेम्ब्रेन तुम्हाला दिसतोय तर त्याच्यावरती क्रिस्टल तर आपण बोललो, त्याला डिटेल बघू, परंतु याच्यामध्ये सम मटेरियल इज प्रेझेंट, इट इज एनक्लोज्ड, दॅट मटेरियल इज एनक्लोज्ड बाय इनर मेम्ब्रेन. आणि जे काय सेमी फ्लुइड मटेरियल तुम्हाला आतमध्ये दिसतंय दॅट इज कॉल्ड एज युअर मॅट्रिक्स. त्याला काय म्हणतात? मॅट्रिक्स. क्लोरोप्लास्टच्या केसमध्ये आपण त्याला स्ट्रोमा बोलू आणि या केसमध्ये याला काय म्हणणार आपण? मॅट्रिक्स म्हणणार, राईट. आता या मॅट्रिक्स मध्ये वेगवेगळे, ही सुद्धा सेल विदिन सेल बोललो ना आपण याला, त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे ऑर्गॅनिल्स प्रेझेंट असतील. फॉर एक्झाम्पल यांच्यामध्ये डीएनए प्रेझेंट असेल तर तो डीएनए कसा असणार? प्रोकॅरियोटिक डीएनए टाइपच तुम्हाला दिसेल, परंतु डिफरन्स बिंग इट इज डबल स्ट्रँडेड. कसा आहे? डबल स्ट्रँडेड डीएनए. लिहून घ्या, याला बोलू आपण डबल स्ट्रँडेड डीएनए. हे सुद्धा मी लिहिलेलं आहे कारण नोट्स म्हणून तुम्हाला याचा वापर करायचा. दॅट इज वाय डबल स्ट्रँडेड डीएनए. कसा? पण डबल स्ट्रँडेड. सर्क्युलर आहे का? हो, सर्क्युलर आहे, सर्क्युलर आहे. अँड इट इज सिंगल डबल स्ट्रँडेड अँड सर्क्युलर. दिसतोय? लाईक युअर प्रोकॅरियोटिक. प्रोकॅरियोट मध्ये आपण त्याला काय म्हणतो, न्यूक्लियस न म्हणता किंवा डीएनए न म्हणता त्याला आपण न्यूक्लिऑइड म्हणतो, राईट. अजून काय प्रेझेंट असणार यांच्यामध्ये? हे असं एक स्ट्रक्चर, वेगळा कलर देऊ, चला ग्रीनच दाखव. नो, ग्रीनच घेतला मी, परत येलो कलर दाखव. आता इथे एक तुम्हाला असं स्ट्रक्चर दिसेल, चला मी याला गोलच घेतोय. दिस स्ट्रक्चर इज कॉल्ड एज युअर रायबोझोम. जो रायबोझोमचा टाइप असतो सेल्युलर ऑर्गॅनिली मध्ये, तो कुठला टाइप असणार आहे? 70S टाइप ऑफ रायबोझोम. आरएनए प्रेझेंट आहेत का? हो. आरएनए इट ऑल्सो शोज प्रेझेन्स ऑफ आरएनए. आरएनए आहे प्लस डीएनए आहे प्लस रायबोझोम सुद्धा आहे, येस. आणि याच्या सोबत इट ऑल्सो शोज प्रेझेंट ऑफ अमिनो ऍसिड्स. आता इतके सारे कंपोनेंट्स आहेत, दॅट मीन्स माइटोकॉन्ड्रिया इज एबल टू प्रोड्यूस देअर ओन प्रोटीन्स. बरोबर की नाही? नो डाऊट. हा, प्रोटीन तयार होण्यासाठी काय पाहिजे तुम्हाला? आरएनए पाहिजे, डीएनए सुद्धा हवाय आणि रायबोझोम सुद्धा गरजेचे आहेत. मग माइटोकॉन्ड्रियामध्ये तर तिन्ही प्रेझेंट दिसतात. मग तिन्ही प्रेझेंट आहे, दॅट इज वाय इट विल बी कन्सिडर्ड ॲज सेमी ऑटोनॉमस सेल्युलर ऑर्गॅनिल. सेमी ऑटोनॉमस सेल ऑर्गॅनिल. त्याचाही मिनिंग परत एकदा जाऊ, फक्त मी स्ट्रक्चर तुम्हाला आता इथे काढतोय सो दॅट तुम्हाला एक बेसिक आयडिया त्याची यावी यासाठी, ठीक आहे. मग हे झालं इन जनरल स्ट्रक्चर, याचे मेम्ब्रेन झाले, मेम्ब्रेनचं नेचरही झालं. या मेम्ब्रेन मध्ये सी हियर, या मेम्ब्रेन मध्ये आता मी इथे सरळ सरळ असे गोल दाखवतोय, पोर्स दाखवतोय, पोर्स. तर आउटर मेम्ब्रेन शोज प्रेजेंस ऑफ पोरिन्स, पोरिन प्रोटीन. वेल चलो यहाँ पे लिख लेता हूं मैं भी. काय प्रेझेंट आहे याच्यामध्ये? पोरिन. पोरिन म्हणजेच काय असतात? ते प्रोटीन्स जे की क्लोरोप्लास्ट मध्ये सुद्धा प्रेझेंट असतात. सी हियर, क्लोरोप्लास्ट आणि माइटोकॉन्ड्रिया यांच्यामध्ये भरपूर सारी सिमिलरिटी आहे, सारखेपणा आहे. दोन्ही सेमी ऑटोनॉमस ऑर्गॅनिली आहे. चलो बाद में देखेंगे. याच्यामध्ये पोरिन प्रोटीन्स प्रेझेंट असतात. एंड दिस आउटर मेम्ब्रेन, जगह नहीं है, ऊपर लिख रहा हूं मैं अभी, इट इज फ्रीली परमिएबल टू ऑल सब्सटेंसेस. इट इज फ्रीली परमिएबल. आणि जो इनर मेम्ब्रेन आहे, दिस इनर मेम्ब्रेन कुठे लिहिलंय? वेल, इनर मेम्ब्रेन इट इज सिलेक्टिव्हली परमिएबल. सगळ्या सबस्टन्सेसला आतमध्ये येऊ देणार नाही. सो वी विल कॉल इट एज सिलेक्टिव्हली परमिएबल. कुठला मेम्ब्रेन? इनर मेम्ब्रेन. आउटर मेम्ब्रेन कसा आहे? फ्रीली परमिएबल मेम्ब्रेन. क्लियर? आउटर मेम्ब्रेन मध्ये अजून काय प्रेझेंट आहे? तर पोरिन प्रोटीन्स आर प्रेझेंट. अँड नेचर ऑफ दिस टू मेम्ब्रेन, इनर अँड आउटर मेम्ब्रेन, नेचर वाइज these membranes are different. इथे लिहितोय मी. वेल, इकडे लिहू. नेचर ऑफ inner and outer membrane is different. म्हणजे त्यांचे फंक्शन्स डिफरंट असतील आणि दोन्हीही लेयर वरती आउटर मेम्ब्रेन आणि इनर मेम्ब्रेन त्यांच्यावरती एन्झाईम सुद्धा प्रेझेंट असतील आणि त्या एन्झाईमचं नेचर सुद्धा डिफरंट असेल. मीन्स जागा कमी पडते आपल्याला. इथे लिहू, चला बॉक्स मध्ये.
both membranes have different enzymes. Both outer and inner membranes have their specific enzymes. एन्झाईम सुद्धा त्यांच्यामध्ये वेगवेगळे असतात. आता एन्झाईमच्या बद्दल जर बोलायचं झालं तुम्हाला तर स्पेसिफिक एन्झाईम म्हणजेच काय, याच्यामध्ये कुठली प्रोसेस होती, रिस्पिरेशन. मग रिस्पिरेशन मध्ये क्रेब्स सायकल मध्ये एन्झाईम्स लागतील तुम्हाला, बरोबर ना. ईटीएस मध्ये सुद्धा एन्झाईम्स लागतील. ते जे एन्झाईम्स असतील आउटर इनर मेम्ब्रेन यांचं जे एन्झाईमचं नेचर असेल दॅट विल बी डिफरंट. कारण इनर मेम्ब्रेन वरती आपण सांगितलंय की ऑक्सिझोन्स आर प्रेझेंट आणि त्या ऑक्सिझोनच्या बॉडीवरती आपण दाखवूनच देऊ. असं समजा तुम्ही याला मी ई लिहितोय, आता इलेक्ट्रॉन कॅरियर्स असे प्रेझेंट असतील इन डिसेंडिंग ऑर्डर ऑफ देअर एनर्जी लेवल. एनर्जी लेवलच्या डिसेंडिंग ऑर्डर नुसार त्यांच्या हेड रिजन वरती देयर वुड बी प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रॉन्स इन केस ऑफ मायटोकॉन्ड्रिया आणि ऑक्सिझोन. ठीक. आणि मॅट्रिक्स मध्ये सुद्धा देयर विल बी प्रेझेन्स ऑफ एन्झाईम्स. कारण या मॅट्रिक्स मध्ये कुठली रिस्पिरेशनची प्रोसेस होणार, इन मॅट्रिक्स क्रेब्स सायकल टेक प्लेस, बरोबर ना. आणि ईटीएस कुठे होत आहे, बॉडी ऑफ ऑक्सिझोन म्हणजे इनर मेम्ब्रेन. इन शॉर्ट समजून घ्या, दोन्ही जे मेम्ब्रेन आहेत तर त्यांचं नेचर कसं असणार आहे, डिफरंट असणार आहे. आणि या दोन मेम्ब्रेनच्या मधली जी स्पेस दिसते ती स्पेस तर त्याला पेरीमायटोकॉन्ड्रियल स्पेस म्हणा. पेरीमायटोकॉन्ड्रियल स्पेस, पेरीमायटोकॉन्ड्रियल स्पेस. क्लिअर. आता तुम्हाला एक आयडिया आली असेल की ह्या मायटोकॉन्ड्रियाच्या स्ट्रक्चर मध्ये मेम्ब्रेन्स कशा आहेत, त्यांच्या मॅट्रिक्स मध्ये काय प्रेझेंट असेल, एन्झाईम्स आहेत किंवा ऑक्सिझोम आहेत, सिंगल सर्क्युलर डीएनए, आरएनए, रायबोझोम्स, ऑल दिस थिंग्स आर प्रेझेंट. आणि आपण याला सेमी ऑटोनॉमस सेल्युलर ऑर्गॅनेली का म्हणतोय, बिकॉज इट शोज प्रेझेन्स ऑफ डीएनए, आरएनए, रायबोझोम अँड अमिनो ऍसिड्स. अमिनो ऍसिड म्हणजे काय, प्रोटीन तयार करणार. रायबोझोम एकमेकाला अटॅच होतील, कुणावरती, आरएनए वरती होती. आणि डीएनए ची इन्फॉर्मेशन पुढे चालली, आरएनए कडे चालली. मग हे सगळं प्रोटीन सिंथेसिस स्वतःच करू शकतात. हा, नो डाऊट. असं नाहीये की पूर्णच्या पूर्ण प्रोटीन सिंथेसिस मायटोकॉन्ड्रिया स्वतःच करतील. सेल सुद्धा त्याच्यामध्ये त्याला हेल्प करणार. हे टोटली इंडिपेंडेंट आहेत का, नो. आपण त्याला नावच काय दिलं, सेमी ऑटोनॉमस सेल ऑर्गॅनेली. कारण त्याचं 50% तो काम करेल, अदरवाइज बाकीचं प्रोटीन सिंथेसिस जे आहे दॅट विल बी डन बाय सेल. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. हे समजलं तुम्हाला, नेचर कळालंय. पुढे जाऊ. सी मायटोकॉन्ड्रिया इनर कंपार्टमेंट ऑलरेडी डिस्कस केलाय, फक्त मी सांगितलंय तुम्हाला नोट्स वरून याला कन्सिडर करा. इनर कंपार्टमेंट इज फिल्ड विथ डेन्स होमोजेनस सबस्टन्स कॉल्ड एज मॅट्रिक्स. झालंय आपलं, मॅट्रिक्स बोललो आपण त्याला. आउटर मेम्ब्रेन फॉर्म्स द कंटिन्युअस लिमिटिंग बाउंड्री. कंटिन्युअस लेअर आहे तेही आपण बोललो, कारण कुठे काय तुम्हाला गॅप दिसत नाहीये. टू मेम्ब्रेन्स हॅव ओन स्पेसिफिक एन्झाईम, हे सुद्धा आपण एक्सप्लेन केलं. त्यांचे एन्झाईम स्पेसिफिक असणार आहेत, असोसिएटेड विथ मायटोकॉन्ड्रियल फंक्शन. आता मायटोकॉन्ड्रियाला जे काय फंक्शन एनर्जी प्रोडक्शनचं करायचंय त्याला रिलेटेड एन्झाईम त्या दोन्ही मेम्ब्रेनवरती प्रेझेंट आहे. हेच तर बोललो आपण. बोथ मेम्ब्रेन आर सेपरेटेड बाय स्पेस कॉल्ड पेरीमायटोकॉन्ड्रियल स्पेस ऑर इंटरमेम्ब्रेन स्पेस. हेही आपलं झालं. वेल, केमिकल कंपोजिशन काय काय असतील, काय केमिकल कंपोजिशन असतील याच्यामध्ये. सी, आपण सांगितलं फॉस्फोलिपिड्स आहेत, फॉस्फेटिडिल ट्रान्सफरेज फॉस्फेटिडिल लिपिड सुद्धा प्रेझेंट आहे. सी, प्रोटीन्स किती आहे त्यांच्यामध्ये मायटोकॉन्ड्रियामध्ये, तर 65 to 70%. नंतर लिपिड्स किती असतील, 25-30%. आरएनएस 5 to 6% आणि रायबोझोमचा जो टाइप असतात दॅट इज 70 असते. हे चारही ऑर्गॅनेल प्रेझेंट आहे. म्हणून पुन्हा एक वेळा मी लिहितोय, आपण त्याला काय म्हटलोय, सेमी ऑटोनॉमस ऑर्गॅनेली. क्लिअर झालंय, हे एक्सप्लेन केलंय आपण. फक्त याला आपण रायटिंग फॉर्म मध्ये इथे बघतोय. पुढे जाऊ. नेक्स्ट काय, वेल, मायटोकॉन्ड्रिया बद्दल अजून पुढची इन्फॉर्मेशन काय सांगते, ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन फॉर्मेशन ऑफ एटीपी बाय एनर्जी ऑफ ऑक्सिडेशन इज डन इन मायटोकॉन्ड्रिया. आता ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन म्हणजे काय, व्हॉट इज ऑक्सिडेशन, वेन ऑक्सिजन मॉलिक्यूल विल अटॅच टू फूड मटेरियल इट विल कॉज ऑक्सिडेशन ऑफ फूड. आणि फूडचं ऑक्सिडेशन झालं की त्याच्यामधून आपल्याला एनर्जी मिळणार. कुठल्या स्वरूपामध्ये येणार, कारण रिस्पिरेशनचा ऑर्गनेली आहे हा मायटोकॉन्ड्रिया. त्याच्यामध्ये आपल्याला एरोबिक रिस्पिरेशन जर असेल तर 38 एटीपी मिळतात. अनएरोबिक रिस्पिरेशन असेल 2 एटीपी वी कम अप विथ, राईट. तर ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन सुद्धा मायटोकॉन्ड्रियामध्ये होणार. मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स हॅव एन्झाईम्स फॉर क्रेब्स सायकल. मी डायग्राम समजून सांगते वेळी त्याच्यामध्ये क्रेब्स सायकल मध्येच लिहिलं एरोबिक रिस्पिरेशन. क्रेब्स सायकल कुठे होणार, तर मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्स मध्ये होणार. वेल, सेमी ऑटोनॉमस सेल्युलर ऑर्गॅनेली बोललो आपण याला, ते सुद्धा आपण एक्सप्लेन केलंय. परत एक वेळा मी इथे लिहितो, का सेमी ऑटोनॉमस सेल्युलर ऑर्गॅनेली, डीएनए आहे, आरएनए आहे, त्याच्यामध्ये अमिनो ऍसिड सुद्धा प्रेझेंट आहेत आणि मोस्ट इम्पॉर्टंट रायबोझोम सुद्धा प्रेझेंट आहे. आणि हे सगळे कशासाठी गरजेचे असतात, तर प्रोटीन सिंथेसिस. हे असल्यामुळे
परत लिहू आपण, दे आर एबल टू सिंथेसाइज देअर ओन प्रोटीन. ठीक आहे, म्हणून त्याला आपण बोललो सेमी ऑटोनॉमस सेल्युलर ऑर्गेनेल. डीएनए, आता यांच्यामध्ये जो डीएनए प्रेझेंट असतो, आपण सांगितलं सिंगल आहे, डबल स्टँडर्ड आहे आणि सर्क्युलर आहे. तर टोटल जितका सेल मध्ये डीएनए असेल, टोटल डीएनए ऑफ सेल, त्याच्यापैकी आउट ऑफ दॅट ओनली 1% इज ऑफ माइटोकॉन्ड्रिया. माइटोकॉन्ड्रियाचा किती, त्याच्यापैकी 1% डीएनए असेल. ठीक आहे, सेलमध्ये जितके काय डीएनए असतील त्याच्यापैकी 1% कोणामध्ये प्रेझेंट आहे, माइटोकॉन्ड्रियामध्ये. लक्षात ठेवायचं आहे. अँड स्मॉलर दॅन न्यूक्लियर डीएनए, ऑब्वियस आहे, न्यूक्लियस हा मोठा ऑर्गेनेल आहे, त्याच्यामधला डीएनए हा 100% मोठाच असणार आणि माइटोकॉन्ड्रियामध्ये जो डीएनए आहे तो स्मॉल असणार. इट इज डबल स्टँडर्ड अँड सर्क्युलर नेकेड डीएनए. वेल, वन मोर थिंग, आता हा जो डीएनए आपण असा इथे दाखवला होता, ठीक आहे, या टाइप मध्ये हा डीएनए प्रेझेंट असेल, तर यांच्यामध्ये जी सी रिच रिजन जास्त असणार. कारण डीएनए कशाने बनलेला आहे, डीएनए ऑब्वियसली डीएनए इज मेड अप ऑफ न्यूक्लियोटाइड्स. लिहू आपण, डीएनए इज मेड अप ऑफ न्यूक्लियोटाइड. न्यूक्लियोटाइडची चेन म्हणजेच नथिंग बट डीएनए. आता या न्यूक्लियोटाइड मध्ये आपल्याला माहिती देयर इज अ बेस पेअरिंग. बेस पेअरिंग होतीये, कोण कोणासोबत अटॅच होतोय, ए पेअर्स विथ डबल बॉन्ड, डबल हायड्रोजन बॉन्ड विथ टी थायमिन, अँड जी पेअर्स विथ सायटोसिन विथ 3 ट्रिपल बॉन्ड. सी हियर आपण सांगितलं की यांचा मेल्टिंग पॉइंट जास्त असणार मग. ठीक आहे, त्याला आपण टीएम लिहितो, मेल्टिंग टेम्परेचर. मेल्टिंग टेम्परेचर, कुणाचं मेल्टिंग टेम्परेचर, तर माइटोकॉन्ड्रियाचं मेल्टिंग टेम्परेचर. इट इज गोइंग टू बी हाय. याला अप एरो दाखवतो मी. मेल्टिंग टीएम कसं आहे, मेल्टिंग टेम्परेचर हाय. का हाय, कारण यांच्या डीएनए मध्ये जीसी रिच रिजन हा जास्त असतो. म्हणजेच ग्वानिन आणि सायटोसिन हे प्रेझेंट, यांचा जो प्रेझेन्स आहे, यांची जी नंबर आहे, इट इज मोर. आता मोर आहे म्हणजे आता सी इयर 80 रिच जर असला तर ए आणि टी च्या मध्ये 2 वीक हायड्रोजन बॉन्ड्स आहेत आणि जी आणि सी च्या मध्ये 3 हायड्रोजन बॉन्ड्स आहेत. म्हणजे 3 हायड्रोजनला ब्रेक करायला टेम्परेचर कसं लागणार, ऑब्विसली जास्त लागणार. आणि ऑलरेडी यांच्यामध्ये जी आणि सी ही जे रिजन आहे हा खूप जास्त क्वांटिटी मध्ये प्रेझेंट आहे, बरोबर. म्हणून जी सी रिच रिजन हा माइटोकॉन्ड्रियल डीएनए मध्ये जास्त असल्यामुळे त्याचं टीएम कसं असणार, म्हणजे मेल्टिंग टेम्परेचर विल बी हाय. ठीक, आगे बढ़ते हैं. Enzymes for replication and transcription of DNA like DNA polymerase and RNA polymerase are found along with amino acids in mitochondrial matrix. Protein synthesis. See, DNA पासून काय तयार झालं, mRNA. प्रोटीन सिंथेसिस बोलतोय आपण. and after translation it turns into formation of proteins. बरोबर की नाही. आता प्रोटीन तयार होतोय, ही प्रोसेस झाली आहे तुमची ट्रान्सक्रिप्शन. Another process is translation. ठीक, ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेशन झालंय. तर जेव्हा याचं पॉलिमरायझेशन होतंय, तर ऑब्वियस याचं पॉलिमरायझेशन साठी तुम्हाला डीएनए आरएनए पॉलिमरेज लागणार. आरएनए पॉलिमरेज, डीएनए पॉलिमरेज सुद्धा लागणार. आता डीएनए आणि आरएनए पॉलिमरेज यांचा वेगवेगळ्या ठिकाणी वापर होणार. जेव्हा डीएनएचं रेप्लिकेशन होणार, तर डीएनए रेप्लिकेशन करते वेळी तुम्हाला कुठला एन्झाइम गरजेचा असतो, डीएनए पॉलिमरेज. ठीक आहे ना. आणि जेव्हा तुम्हाला प्रोटीन सिंथेसिस करायचं असतं तेव्हा काय लागणार, डीएनए डिपेंडंट आरएनए पॉलिमरेज. असे 2 एन्झाइम लागतात जे की दोन्हीही माइटोकॉन्ड्रियामध्ये प्रेझेंट आहेत. मग काय, ते स्वतःचं डीएनएचं रेप्लिकेशन सुद्धा करू शकतील. का, कारण त्यांच्यामध्ये डीएनए पॉलिमरेज प्रेझेंट आहे. फॉर रेप्लिकेशन असं लिहू आपण इथे, फॉर रेप्लिकेशन ऑफ डीएनए. आणि हा जो डीएनए डिपेंडंट आरएनए पॉलिमरेज जो लागतो तो सुद्धा यांच्यामध्ये प्रेझेंट आहे, जो की कशामध्ये हेल्प करणार, प्रोटीन फॉर्मेशन मध्ये हेल्प करणार. म्हणजे दोन्ही प्रोसेस हा स्वतःच्या करू शकतो. म्हणून तर आपण त्याला सेमी ऑटोनॉमस सेल्युलर ऑर्गेनेल बोललो, राईट. इट्स अ डीएनए इज रिस्पॉन्सिबल फॉर सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स. वेल, व्हेरी इम्पॉर्टंट टर्म, सायटोप्लाझमिक इनहेरिटन्स. आता इनहेरिटन्स याला मी मिटवतो इथे. वेल, सायटोप्लाझमिक इनहेरिटन्स. व्हॉट इज इनहेरिटन्स? Transmission of characters from one generation to other. First generation to second generation, one generation to next generation is called as inheritance. त्याला आपण इनहेरिटन्स म्हणतो. मग इनहेरिटन्स कुणामुळे होत आहे, तर इट इज बिकॉज ऑफ जीन्स लोकेटेड ऑन डीएनए. डीएनए वरती जे काही जीन्स प्रेझेंट असतात त्यांच्या माध्यमातून एका जनरेशन कडून कॅरेक्टर हे दुसऱ्या जनरेशन कडे ट्रान्सफर होतात. त्याला म्हणतो आपण इनहेरिटन्स ऑफ कॅरेक्टर्स. क्लिअर आहे. मग
हे जिनोमिक डीएनए कुठे प्रेझेंट असतात? ऑब्व्हियसली न्यूक्लियस मध्ये. सी, दिस इज युअर सेल, दिस इज न्यूक्लियस. आणि आता इथे समजायचं म्हणून मी काढतोय की असं समजा की दिस इज युअर डीएनए. आता ह्या डीएनए मध्ये काय प्रेझेंट असतील? या डीएनए मध्ये कॅरेक्टर्स प्रेझेंट असतील, ठीक आहे ना, इन्फॉर्मेशन प्रेझेंट असेल. हीच आता नेक्स्ट जनरेशन मध्ये, ही फर्स्ट जनरेशन असं लिहू आपण. हा न्यूक्लियस कोणाचा होता? फर्स्ट जनरेशनचा होता. आता यांच्यापासून कुठली जनरेशन तयार झाली? सेकंड जनरेशन तयार झाली, फिलियल जनरेशन तयार झाली. तर यांच्यामध्ये सुद्धा हे कॅरेक्टर्स ट्रान्सफर होतील. तर हे जे कॅरेक्टर ट्रान्सफर होतात तर कुणामुळे होतात? जिनोमिक डीएनए मुळे, बरोबर ना. म्हणजेच न्यूक्लियस मध्ये जो डीएनए प्रेझेंट असेल तो ट्रान्सफर होतो नेक्स्ट. तुम्ही सेल डिव्हिजन आपण बघितलंय, कॅरियोकायनेसिस, सायटोकायनेसिस, त्याच्यामध्ये मिओसिस, मायटोसिस, बरोबर की नाही. तर मायटोसिस, मिओसिस या प्रोसेस होतात ते आपण सेल डिव्हिजन मध्ये बघू. इन शॉर्ट समजून घ्या, एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन कडे कॅरेक्टर ट्रान्सफर होत आहेत आणि न्यूक्लियस इज रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. का? कारण न्यूक्लियस मध्ये देयर इज अ प्रेझेन्स ऑफ जिनोमिक डीएनए. परंतु अपार्ट फ्रॉम दॅट मायटोकॉन्ड्रिया, इथे मायटोकॉन्ड्रिया काढू आपण. दिस इज युअर मायटोकॉन्ड्रिया. तर मायटोकॉन्ड्रिया कुठे प्रेझेंट आहे? इट इज प्रेझेंट इन ऑब्व्हियसली सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट आहे, बरोबर की नाही. ह्या मायटोकॉन्ड्रिया मध्ये सुद्धा जीन्स प्रेझेंट आहे, आपण ऑलरेडी सांगितलं. डीएनए प्रेझेंट आहे. तर हा सुद्धा कॅरेक्टरला काय करतो? इनहेरिट करतो, इनहेरिटन्स ऑफ कॅरेक्टर करतो. वेल, म्हणून त्याला सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट असल्यामुळे हा सेल्युलर ऑर्गॅनेली हा सुद्धा कॅरेक्टर इनहेरिट करतो. म्हणून आपण सांगितलं की इट इज रिस्पॉन्सिबल फॉर सायटोप्लाझमिक इनहेरिटन्स. सायटोप्लाझमिक इनहेरिटन्स का म्हणायचं? कारण तो मायटोकॉन्ड्रिया सायटोप्लाझम मध्येच प्रेझेंट आहे की नाही, बरोबर. आणि तो इट इज एबल टू इनहेरिट द कॅरेक्टर. दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड एज इट इज रिस्पॉन्सिबल फॉर सायटोप्लाझमिक इनहेरिटन्स. वेल, आता मायटोकॉन्ड्रिया कंटेन्स 70 टाइप्स, जवळपास 70 टाइपचे एन्झाइम्स आर प्रेझेंट इन मायटोकॉन्ड्रिया. आणि आउट ऑफ दॅट 70% ऑफ टोटल एन्झाइम ऑफ सेल. जितके काय सेल मध्ये एन्झाइम प्रेझेंट असतील, फॉर एक्झाम्पल दिस इज युअर सेल. या सेल मध्ये देयर आर 200 एन्झाइम्स असं आपण म्हणू, ठीक आहे ना, 200 एन्झाइम्स. तर याचे अंदाजे 70% जर आपण केले तर 140, इथे लिहितोय मी 70%, म्हणजेच किती होणार? 70%. 140 enzymes will be present in mitochondria. Will be present in mitochondria. कळतंय तुम्हाला? 70 टाइपचे वेगवेगळे एन्झाइम्स मायटोकॉन्ड्रियामध्ये प्रेझेंट आहेत आणि त्याच्यापैकी टोटल सेलमध्ये जितके काही एन्झाइम्स असतील त्याच्या 70% दीज आर अकोमोडेटेड इन युअर मायटोकॉन्ड्रिया. ठीक, पुढे जाऊ. नेक्स्ट काय सांगतं आपल्याला? ऑक्सिझोम. ऑलरेडी आपण सांगितलंय की ऑक्सिझोम. आता परत एक वेळा हे असं एक स्ट्रक्चर काढलंय मी, तुमच्या लक्षात आहे. आता हे कशाला म्हणतो आपण? थोडंसं मोठं घेऊ, ठीक आहे. हे स्ट्रक्चर काढलंय, हे झाला तुमचा आउटर मेम्ब्रेन. चला पूर्ण काढूनच घेऊ. दिस इज आउटर मेम्ब्रेन, पेरीमायटोकॉन्ड्रियल स्पेस. हे सगळं बघितलंय आपण, आउटर मेम्ब्रेनचं नेचर, इनर मेम्ब्रेनचं नेचर. तर हा काय झाला? इनर मेम्ब्रेन ऑफ मायटोकॉन्ड्रिया. याच्या बॉडीवरती आपण सांगितलं होतं, याच्या बॉडीवरती असा एक बेस प्रेझेंट असणार, त्याला स्टार्क प्रेझेंट असणार आणि तिथे काय प्रेझेंट असेल? आता काढूच आपण थोडेसे, पूर्ण काढता येणार नाही, अननेसरी आपल्या याच्यामध्ये वेळ जाणार. इथे एक प्रेझेंट असेल, जिथे ते शक्य तिथे काढतोय मी. सी हिअर, हे असे स्ट्रक्चर याच्यावरती प्रेझेंट असतील. क्लिअर? ठीक आहे. मग हे काय झाले? ऑक्सिझोम्स आहे. इथे सुद्धा ऑक्सिझोमचं स्ट्रक्चर दाखवलंय बघा. त्याचा स्टार्क 2 पार्ट याला प्रेझेंट असतील. वेल, जाऊ द्या, ह्या डायग्रामला सोडून द्या, कारण हे जो मेम्ब्रेन बनलेला असतो हा सुद्धा कशाने? प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणू शकतो आपण त्याला, किंवा त्याचं लिपिड नेचर असतं. ऑलरेडी सांगितलंय, लिपिड दोन्हीमध्ये प्रेझेंट आहे आणि प्रोटीन सुद्धा दोन्हीमध्ये प्रेझेंट आहे. वेल, तर या ऑक्सिझोमचा हा काय झालाय? बेस झालाय. हा पार्ट काय झालाय? याला म्हणणार तुम्ही स्टार्क आणि याला काय म्हणणार? त्याचं हेड. ठीक. आता हा पार्ट कुठे तुम्हाला दिसतोय? या मध्ये याला मॅट्रिक्स म्हणतो आपण, बरोबर की नाही. म्हणून तुम्ही याला म्हणा सी फेस. काय म्हणायचं? सी फेस. जाऊ द्या, सी फेस त्याच्यावर आपल्याला काही गरज नाही खरं तर, ते नको कन्फ्युजन. फक्त ऑक्सिझोम हे प्रेझेंट असतात, लक्ष घ्या. आणि याच ऑक्सिझोमवरती इट इज ऑल्सो कॉल्ड एज F0 एफोर्ट पार्टिकल ऑर एटीपेस पार्टिकल. म्हणजेच काय? वेल, हा एक मेम्ब्रेन घ्या, हा प्लाझ्मा मेम्ब्रेन घेऊ आपण.
ज्याच्यामध्ये असं स्ट्रक्चर आपण बघितलेलं आहे, आठवतं तुम्हाला? दिस वन, असं एक स्ट्रक्चर प्रेझेंट बघितलं की जेव्हा तुमच्या क्लोरोप्लास्टमध्ये केमिऑस्मोसिसच्या वेळी आणि मायटोकॉन्ड्रियामध्ये रिस्पिरेशनच्या वेळी यातून आयन्सचा ट्रान्सफर होतो, प्रोटॉन्स ट्रान्सफर होतो आणि प्रोटॉन ट्रान्सफर होऊन पुढे गेल्यानंतर त्याच्यापासून एटीपीचं प्रोडक्शन होतं. एक लक्षात घ्या, दिस इज प्लाझ्मा मेम्ब्रेन, दिस इज प्लाझ्मा मेम्ब्रेन. हे प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये हे लोकेट झालेलं आहे, ठीक आहे ना. तर याचा जो पार्ट असतो, तर या पार्टला तुम्ही म्हणा F0 आणि याला तुम्ही म्हणा F1 पार्ट. आता F0 पार्ट तुम्हाला एम्बेडेड दिसतो प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये आणि F1 पार्ट हा मॅट्रिक्स कडे दिसतोय, ठीक आहे. आता याचा मॅट्रिक्स काय येणार? दिस इज द मॅट्रिक्स. या मॅट्रिक्स रिजन कडे, क्लोरोप्लास्ट मध्ये असेल तर ते स्टोमा रिजन कडे येईल, बरोबर ना. तर यातून जेव्हा प्रोटॉन्स ट्रान्सफर होतात ह्या F0 F1, तर त्याच्यापासून काय तयार होतोय? एटीपी तयार होतोय. फक्त इतकंच लक्षात ठेवा की इट ऍक्ट ॲज अ कॅनल ऑर चॅनल म्हणून काम करतो, ज्याच्यामधून प्रोटॉन पास होतील आणि प्रोटॉन पास झाल्यानंतर एडीपी, ॲडिनोसिन डायफॉस्फेट आणि इनऑर्गॅनिक फॉस्फेटचा वापर करून तुम्ही तयार काय करणार? तर एटीपी तयार करणार. म्हणून यालाच तुम्ही काय म्हणू शकता? एटीपीएस पार्टिकल. त्याच्या हेडला शॉर्टकट मध्ये तुम्ही एटीपीएस, त्याच्यावरती एटीपीएस एन्झाईम प्रेझेंट असतात जे की एटीपी प्रोडक्शन मध्ये हेल्प करतात, म्हणून एटीपीएस म्हणा, ठीक आहे ना. किंवा त्याला F0 F1 पार्टिकल सुद्धा म्हणतात. बघा इथे F0 म्हटलो आपण याला आणि इथे F1 म्हटलो, म्हणून त्याला F0 F1 पार्टिकल सुद्धा म्हणा किंवा एटीपीएस पार्टिकल सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. तर ही काय माहिती आहे? आता ऑक्सिजनची क्वांटिटी आपण सांगितलं की ऑक्सिजन, नंबर ऑफ ऑक्सिजन किती असू शकेल? 10⁴ to 10⁵. इतके सारे ऑक्सिजन इनर मेम्ब्रेन क्रिस्टेवरती तुम्हाला प्रेझेंट असताना दिसतील. आणि त्यांचे आता स्पेसिंगचे आपल्याला कळते, 100 एंगस्ट्रॉम यांच्यामधले काय असणार आहे? स्पेसिंग असणार आहे. तर इन शॉर्ट समजायचं, इनर मेम्ब्रेन ऑफ मायटोकॉन्ड्रिया, त्याच्या फोल्ड्स त्याला म्हटलं आपण क्रिस्टे, ज्याचा पर्पज असतो की त्यांचा काय वाढवणे? फिजिओलॉजिकल स्पेस वाढवणे, एरिया वाढवणे. त्यांच्यावरती तुमचे हे जे स्ट्रक्चर प्रेझेंट दिसते त्याला आपण ऑक्सिजन म्हणणार, त्याचे वेगळे नाव एटीपीएस पार्टिकल म्हणा किंवा F0 F1 पार्टिकल म्हणा. अँड ऑन द सरफेस ऑफ दिस हेड देयर इज अ प्रेझेन्स ऑफ व्हेरियस इलेक्ट्रॉन कॅरियर्स ऑफ ETS, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम. इतकं लक्षात घ्यायचं. क्लिअर आहे ऑक्सिजन बद्दलचं तुम्हाला? ओके, पुढे जाऊ. वेल, सिमिलरिटी बिटवीन युअर प्रोकॅरियोटिक सेल अँड मायटोकॉन्ड्रिया. काय सिमिलरिटी आहे? सी, इथे लिहू आपण प्रोकॅरियोटिक सेल आणि इकडे लिहू आपण मायटोकॉन्ड्रिया. काय सिमिलरिटी दिसते? सगळ्यात पहिली सिमिलरिटी तुम्हाला लक्षात यायला हवी, चॅप्टरच्या सुरुवातीला आपण बघितलं होतं की टाइप ऑफ रायबोझोम. इथे लिहितोय मी रायबोझोम बद्दल काय सिमिलरिटी आहे. तर रायबोझोम दोन्ही मध्ये कसं असणार आहे? प्रोकॅरियोटिक सेल मध्ये सुद्धा 70S टाइप आहे आणि मायटोकॉन्ड्रिया मध्ये सुद्धा 70S टाइप आहे. त्याचे लार्जर स्मॉलर सबयुनिट जे काय असतील ते आपण बघितलंय, ठीक आहे ना. प्रेझेन्स ऑफ पोरिन प्रोटीन्स ऑन आउटर मेम्ब्रेन. प्रोकॅरियोटिक सेल मध्ये आउटर जो मेम्ब्रेन असतो त्याच्यावरती पोरिन प्रेझेंट असतात का? बिकॉज दॅट इज अ फ्रीली परमिएबल. म्हणजेच पोरिन प्रोटीन्स आपण याच्याबद्दल बोललो, मायटोकॉन्ड्रिया मध्ये प्रेझेंट असतात. तर इकडे प्रेझेंट आहेत, इकडे सुद्धा प्रेझेंट आहेत पोरिन प्रोटीन्स. ही एक झाला, दिस इज द फर्स्ट सिमिलरिटी, दिस इज सेकंड सिमिलरिटी. थर्ड सिमिलरिटी बद्दल आपण बोलायचं जर झालं तर एंडोसिम्बायोटिक रिलेशनशिप असणे याच्यामध्ये. बोथ शो बायनरी फ्युजन. याचं जे मल्टिप्लिकेशन होणार, याचं जे काय म्हणू आपण रिप्रोडक्शन होणार, तर रिप्रोडक्शन बाय बायनरी फ्युजन. आता बायनरी फ्युजननी ब्रॅकेटमध्ये देऊ आपण रिप्रोडक्शन म्हणजे काय? परत त्याचं मल्टिप्लिकेशन होणे. याच्यामध्ये सुद्धा बायनरी फ्युजन, याच्यामध्ये सुद्धा बायनरी फ्युजन. वेल, प्रेझेन्स ऑफ 70S रायबोझोम ऑलरेडी आपण लिहिलंय. डीएनए डबल स्टँडर्ड सर्क्युलर नेकेड. फोर्थ लिहू आपण. डीएनए कसा आहे? डबल स्टँडर्ड, बरोबर ना. कारण डबल स्टँडर्ड डीएनए बॅक्टेरियामध्ये सुद्धा असतो आणि त्याला एक्स्ट्रा क्रोमोझोमल डीएनए सुद्धा प्लाझ्मिड प्रेझेंट असतो. तर डबल स्टँडर्ड डीएनए विच इज सिंगल अँड सर्क्युलर. हे सगळे कॅरेक्टर तुम्हाला प्रोकॅरियोट मध्ये सुद्धा दिसतात आणि युकॅरियोट मध्ये सुद्धा दिसतात, ठीक आहे. सिमिलर कंपॅरिझन आपण मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट सुद्धा करणार आहोत. हे तुम्हाला सिमिलरिटी कळाली तुम्हाला प्रोकॅरियोटिक सेल आणि मायटोकॉन्ड्रिया दोघांमधली. पुढे जाऊ. फंक्शन्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया. आता मायटोकॉन्ड्रियाचं फंक्शन काय आहे? काय फंक्शन आहे? ऑब्विसली एरोबिक रिस्पिरेशन मध्ये हा काय करणार की एनर्जीचं प्रोडक्शन करणार. अपार्ट फ्रॉम दॅट याचे बाकीचे सुद्धा जे फंक्शन्स आहेत ते आपण वन बाय वन बघू.
मायटोकॉन्ड्रिया आर द साइट ऑफ एरोबिक रेस्पिरेशन. झालंय आपलं. म्हणजेच तो काय तयार करणार, एटीपी प्रोडक्शन मध्ये हेल्प करणार, एक्सेप्ट ड्युरिंग अनएरोबिक रेस्पिरेशन. अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये करणार नाही, कारण एरोबिक रेस्पिरेशन मध्ये हाऊ मेनी एटीपीज आर प्रोड्यूस्ड, 38 एटीपीज प्रोड्यूस्ड, आणि अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये ओनली 2 एटीपीज आर प्रोड्यूस्ड. समजते? ह्याच्यात 38 एटीपी तयार झाल्या, तर कंप्लीट ऑक्सिजनचा वापर याच्यामध्ये झाला. ठीक आहे ना. 3 स्टेप्स मध्ये ही प्रोसेस झाली होती. फटाफट आपण लिहून घेऊया. ग्लायकोलायसिस. ग्लायकोलायसिस मध्ये किती एटीपी तयार झाले, 2 एटीपी तयार झाले. मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स मध्ये क्रेब्स सायकल झाली, त्याच्यामध्ये किती तयार झाले होते, सॉरी, याच्यामध्ये सुद्धा 2 एटीपी सिंगल टर्न मध्ये, एका टर्न मध्ये. आणि तिसरं काय होतं, एटीएस और एटीसी, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन, त्याच्यामध्ये 34 एटीपीज तयार झाले होते. इन ऑल 38 एटीपीज आर प्रोड्यूस्ड इन एरोबिक रेस्पिरेशन. परंतु अनएरोबिक मध्ये फक्त 2 एटीपीज, 19 टाइम्स मोर एटीपीज आर प्रोड्यूस्ड. नीट मध्ये विचारू शकतात हाऊ मेनी टाइम्स. अनएरोबिक रेस्पिरेशन, त्याला फर्मेंटेशन सुद्धा आपण म्हणतो. त्याच्यामध्ये 2 एटीपी आणि इकडे 38 एटीपी. क्लिअर आहे? वेल, साइट फॉर ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन झालंय हे सुद्धा. ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन, व्हॉट इज फॉस्फोरायलेशन? फॉस्फोरायलेशन मीन्स इट इज एटीपी फॉर्मेशन. आता हे फोटोफॉस्फोरायलेशन क्लोरोप्लास्ट मध्ये होईल, बरोबर की नाही? फोटोफॉस्फोरायलेशनचा मिनिंग काय होईल? फोटो मीन्स लाईट. लाईटच्या मदतीने, लाईटचा वापर करून जर एटीपी तयार होत असेल तर दॅट विल बी फोटोफॉस्फोरायलेशन. सिंगल फॉस्फोरायलेशन जर कन्सिडर करायचं झालं तर त्याला म्हणू आपण एटीपी फॉर्मेशन, बरोबर. आणि ते जर ऑक्सिजनच्या मदतीने एटीपी तयार झाला, आणि ऑक्सिजनचा वापर ऑब्व्हियसली ऑक्सिडेशन ऑफ फूड साठी होतो. कुठे होतोय? मायटोकॉन्ड्रियामध्ये. म्हणून मायटोकॉन्ड्रिया इज द साइट फॉर ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. क्लिअर आहे? फॉर्म्स स्पर्म टेल. स्पर्मचं स्ट्रक्चर सुरुवातीला काढलं होतं आपण. स्पर्मचा मिडल पीस, त्याच्यामध्ये काय प्रेझेंट होते? निबंधकण, 12 स्पायरल्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया. आणि त्याच्याच पासून इट हेल्प्स इन द सिंथेसिस ऑफ स्पर्म टेल. टेल का लागणार आहे? कारण लॅशिंग मुवमेंटसाठी लागणार. वेल, सिंथेसिस ऑफ मेनी अमिनो ऍसिड्स अँड फॅटी ऍसिड्स, हे सुद्धा मायटोकॉन्ड्रियाचं एक फंक्शन आहे. देन लिपिड सिंथेसिस. वेल, लिपिड सिंथेसिस होणार. स्टोअर्स अँड रिलीज कॅल्शियम अकॉर्डिंग टू रिक्वायरमेंट. जसं तुमचा सार्कोप्लाझम घ्या, ठीक आहे. सार्कोप्लाझम काय म्हणतो आपण, सार्कोझोम सुद्धा आपण याला बोललो. आता सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम किंवा सार्कोप्लाझम हा तुमच्या मसलच्या सेलमध्ये प्रेझेंट असतोय. तर त्या मसलच्या सेलमध्ये जिथे जिथे गरज पडेल, जशी जशी गरज पडेल, त्या कॅल्शियमला स्टोअर करणे आणि कॅल्शियमला रिलीज करणे. दिस इज अगेन अ फंक्शन ऑफ एटीपी. कारण मसल कॉन्ट्रॅक्शनच्या वेळी तुम्हाला वापर जो होतो ती कशाचा वापर होणार, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जर स्ट्रक्चर आठवत असेल किंवा झालेलं नसेल तर ऑलराईट, नो प्रॉब्लेम. ऍक्टिन आणि मायोसिन हे जे मायोफिलामेंट असतात, तर त्यांच्या हेडवरती देयर इज अ प्रेझेन्स ऑफ एटीपेज. आणि एटीपेज म्हणजेच काय, की जो तुम्हाला एनर्जी देणार, आणि यांची एनर्जी वापरून देयर वुड बी स्टोरेज अँड रिलीज ऑफ दिस कॅल्शियम. वेल, सो दीज आर द डिफरंट फंक्शन्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया. क्लिअर आहे? ओके. ठीक आहे. क्लोरोप्लास्ट बघू आपण, मला वेळ बघू द्या किती वेळ झालाय, नाहीतर आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये त्याला कव्हर करू. ठीक, अदरवाईज मी याला कंटिन्यू करतोय.